प्रस्तुत समासामध्ये भिक्षांदी याविषयी सांगितले आहे. काही लोक भिक्षा मागणे म्हणजे हीन समजतात. ते एका अर्थाने बरोबर आहे, एका अर्थाने चूक आहे. चूक एवढ्यासाठी आहे की भिक्षा मागण्यासाठी अगदी शास्त्राने सुद्धा परवानगी दिलेली आहे. त्याच्यामध्ये वावगं काय नाही आणि त्याची गरज आहे अशा दृष्टीने त्यात भिक्षा मागणे हे पुढे आले. परंतु पुढे लोकांनी, आळशी लोकांनी, स्वार्थी लवाड लोकांनी तो आपला धंदा बनवला. काही कष्ट न करता कोणाच्या दारात काहीतरी वेडेवाकडे कपडे घालायचे, काहीतरी वेशभूषा धारण करायचा आणि उभे राहायचे आणि मोठ्या आवामध्ये भिक्षा देई माई असं म्हणायचं. असे भिक्षेकरी खूप वाढले. पण शास्त्राने अनुमती दिलेले भिक्षेकरी काय होते, ते समाज कार्यासाठी उपयोगी पडणारे होते. समाज कार्य करायचं तर ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे असेल तर साधना पाहिजे, भक्ती पाहिजे, ध्यानधारणा पाहिजे आणि प्रपंचातली विरक्ती पाहिजे. मग प्रपंचातल्या विरक्तीसाठी काही लोक प्रपंच न ताडता संन्यासव्रत धारण करून भिक्षांदेही करायचं आणि फक्त साधन अभ्यास करायचा आणि मग तो बोध लोकांपर्यंत पोचवायचा, ते ज्ञान लोकांपर्यंत पोचवायचं. असं कार्य करणारे जे लोक आहेत त्यांना अधिकार आहे भिक्षा मागण्याचा. कारण ते ज्ञान प्राप्त करून समाजामध्ये ज्ञानाचा प्रचार प्रसार करायला लागले तर प्रपंचासाठी ते अर्थार्जन त्याला करता येणार नाही. प्रपंचासाठी लागणारे अर्थार्जन ते त्याला करायला वेळ उरणार नाही आणि म्हणून त्याला ती सवलत दिलेली होती. म्हणून मग अशी सुरुवातीलाच मी म्हणालो की लोकांनी त्याचा काही गैरफायदा घेतला. लोकांमध्ये वृत्तीच आहे, सहज मिळते, फुकट्यात मिळते, त्याच्या मागे लागायचं आणि सहज मिळणारं, फुकट मिळणारं खाण्याची ज्यांना सवय झाली ते आळशी झालेले आहेत. ते काय करायला बघत नाहीत. एक लोकांमध्ये वृत्तीभावच झालेला आहे आणि तो घातक आहे समाजाला. म्हणून असं होऊ नये म्हणून सुद्धा भिक्षा मागण्याचा नियम माहिती पाहिजे. अधिकार परत्वेस तो अधिकार आहे सगळ्यांना, बाकीच्यांना नाही. ते खरोखरच ज्ञानार्जन करतायत, साधना करतायत, भक्ती करतायत, पूर्ण वेळ त्याच्यासाठी देत आहेत. पण त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी जरूर भिक्षा मागावी. आता भिक्षा मागण्यामध्ये सुद्धा एक शिस्त आहे, प्रकार आहे, पद्धत आहे. ओरांडच मागून घ्यायचं, साठवून ठेवण्या एवढं मागवायचं नाही, घ्यायचं नाही, मागायचं नाही. आजच्या दिवसाला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं, तेवढंच मागून आणायचं आणि 5च घरं फिरायची. रोज वेगवेगळ्या ठिकाणी 5च घरं फिरायची. 5 घरामध्ये नाही मिळाली भिक्षा तर आज भगवंताची इच्छा आहे उपवास करा, असा निश्चय असला पाहिजे. आणि कोणी जास्त द्यायला लागलं तरी नाही, मुठभरच घ्यायचं.
मी 5 घरून 5 मुठभर जमा जे केलं ते पुरेसं आहे. म्हणजे ही त्याच्यासाठी नियम होता, शिस्त होती. म्हणजे भिक्षा मागणाऱ्याच्या ठिकाणी सुद्धा स्वार्थ, लोभ, मोह निर्माण होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये उलट विरक्ती वाढते, वैराग्य वाढते. वैराग्यापरते भाग्य नाही, वैराग्यापरते ज्ञान नाही. वैराग्य नाही तर ज्ञान प्राप्त होत नाही, स्वस्वरूपाची प्रचिती येत नाही, आत्मज्ञान होत नाही. म्हणून वैराग्य जे आहे तिथे भाग्योदय आहे. वैराग्य नाही आणि नुसती डोंग सोंग करतायत, त्यांचे 4 दिवस चांगले जातील, पुढे त्यांची फार वाट लागते, त्यांना कळत नाही ते. कारण भगवंत सगळं पाहतो, सगळा हिशेब ठेवतो. चित्रगुप्त गुप्तपणे चित्र काढतो. लोकांना माहीत नाही त्या प्रत्येक हालचालीचं चित्र काढलं जातं. काही लोकांचे एखादी चाकरी असेल, नोकरी असेल आणि तिथे ते काय करतायत कोण बघायला नसेल तर ते तिथे लवाडी, काम नीट न करणे, काहीतरी त्याच्यामध्ये फायदा उचलणे, असली कामं करतात. ते काय समजतात कोण पाहत आहे, कोण पाहत नाही. नाही, तो कधी झोपत नाही, तो पाहतच असतो. त्याला शस्त्र नाही आहेत, त्याला पाठीमागे काय घडतं ते पण दिसते. आणि तो लगेच रोकत नाही, टोकत नाही. पण पापाचा घडा भरला, त्याची काठी जोरात लागते, जोरात लागते. म्हणून प्रत्येकाने विवेक केला पाहिजे. हे जे ज्ञान आहे ते ज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे, त्याप्रमाणेच जीवन जगलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनाचा भार तो वाईल. आपल्यामध्ये सत्यता, प्रामाणिकता आणि विवेक, वैराग्य, शुद्ध भाव आणि निष्काम या गोष्टी असतील तर तो तुमचा झालाच. आणि तो तुमचा झाल्यानंतर तुमचा भार तो वाहणारच. तुम्हाला मागायला नको, सांगायला नको. भक्तीमध्ये फार मोठी शक्ती आहे. भक्ती ज्ञानाची जननी आहे. म्हणून भक्ती केलीच पाहिजे, पण भक्ती करणारा त्याचा साधन अभ्यास अखंड राहायला पाहिजे. त्याला प्रपंचातल्या कामामुळे व्यत्यय येऊ नये आणि त्याला आत्मप्रचिती प्राप्त व्हायला पाहिजे. कारण जगोद्धारासाठी त्याचा जन्म आहे आणि त्याने ते कार्य अंगीकारलेलं आहे. त्यासाठी त्याला यश यायला पाहिजे. आणि म्हणून त्याला प्रपंचातल्या कामामध्ये अडकून त्याच्या प्रगतीपासून तो दूर जाऊ नये, आत्मप्रचितीच्या प्रगतीपासून तो दूर जाऊ नये. म्हणून त्याला भिक्षा मागणे राजमान्यता आहे, राजमान्यता आहे. म्हणून मला सांगितलं तसं त्याचा विचार करू. नाहीतर कसं आहे, भगवंत मार्ग दाखवतो, पण त्या मार्गामध्ये जर कोणी काही चुकीची कर्म केली, त्याचा गैरफायदा घेतला तर त्याची काठी बसणारच. त्याच्या काठीमध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला तुमची परिस्थिती फार वाईट होईल, न घरका न गाठता. म्हणून प्रत्येकाने विवेकाने वागलं पाहिजे. तो पाहतोय, तो जाणतोय, तो ऐकतोय, याची जाण असली पाहिजे. तेव्हाच तुमचा वृत्तीभाव शुद्ध होईल, शुद्ध राहील आणि तुमचे कर्मे शुभ होतील. आणि त्याच्यामध्ये कुठे स्वार्थ, लोभ, मोहमाया असणार नाही आणि ते भगवंतापर्यंत पोहोचेल. म्हणून भिक्षा मागण्याचं आणखी एक कारण असं की
भिक्षा मागितल्यामुळे आपला अहंकार जातो, मीपणा जातो, उपाधीचा, कुळाचा, जातीचा, आपल्यात असलेल्या कलागुणाचा अभिमान राहत नाही, अहंकार राहत नाही. म्हणून पूर्वी जे संन्यास धारण करणार आहेत, जे अनुग्रह घेणार आहेत, साधन भक्ती करून ज्ञान प्राप्त करून घेणार आहेत आणि पुढे ते ज्ञान समाजासाठी वापरणार आहेत, त्यांना भिक्षा मागायला लावलीच जात असे. शिशुवयामध्ये त्यांच्या भिक्षा मागायला त्याला लावली जात असे. कारण अहंकार द्यावा, बस अहंकार द्यावा. ह्या सगळ्या गोष्टींची गरज काय आहे तर देह मनावर पवित्र भाव व्हावे, मन पवित्र व्हावे, आचार विचार शुद्ध व्हावे आणि अंतःकरण शुद्ध पवित्र झालं तर त्या अंतःकरणामध्ये त्याची प्रचिती सहज येणार आणि त्या देहमनाच्या संस्कारासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, हे ज्ञान सांगितलेलं आहे. प्रत्येकाने ते ज्ञान आपले समजून घ्यावे, आपल्यासाठीच आहे सर्व असं समजून करावं आणि आपल्यामध्ये तिळमात्र अहंकार न ठेवता, वासना, कामना, भावना, कल्पना, राग, लोभ हे काही न ठेवता निश्चिंत मनाने साधन भक्ती करावी. आणि असे साधन भक्ती करणारे लोक आहेत ज्यांची सेवा इतर समाजाने करावी आणि त्या सेवेचाच भाग म्हणून त्यांच्या अन्नपाण्याची सोय, त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय म्हणून लोकांनी त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू पुरवायला पाहिजेत, जेणेकरून निश्चिंतपणे ते समाजकार्याला वाहून घेतील, ज्ञानाचा प्रचार प्रसार करतील, ज्ञानार्जन करतील. त्यांना त्यामध्ये प्रापंचिक गोष्टी अडकून राहायला नको. म्हणून ते भक्ती ही मग राजमान्यता मगाशी म्हणाल त्याचं कारण ते आहे. पण लोकांनी त्याचा दुरुपयोग केला. लोक वेगवेगळ्या प्रकारे काय क्लुप्त्या लढवून कशा प्रकारे समाजाला लुटतायत. पण त्या सर्वांच्या पापाचा घडा एक दिवस निश्चित होतो. तेराल तसे उगवते. भगवान के घर में देर है अंधेर नहीं. उशीर जरूर आहे थोडा, पण एक दिवशी हिशेब द्यावाच लागतो. हे कोणी विसरू नये आणि ते करण्याच्या नादी लागू नये, जेणेकरून तुमची अधोगती होईल. जर भगवंताची कृपा आशीर्वाद प्राप्त व्हायला पाहिजे असतील तर जो शास्त्रामध्ये सन्मार्ग सांगितला आहे, शास्त्रामध्ये जी सद्भक्ती सांगितलेली आहे ती सद्भक्ती करायला पाहिजे. त्या सन्मार्गाने साधन भक्ती करायला पाहिजे. ध्यानधारणा युक्तिनेमाने करायला पाहिजे. ही आत्मप्रचिती होते, आत्मसाक्षात्कार होते. देही असून विदेही होते. मनाचे निर्माण होते, वृत्तीची निवृत्ती होते आणि तो सहज स्थितीमध्ये आनंद भोगतो. तिथे चिंताभय नाही, तिथे चिंताभय नाही. सहजपणे सर्व काही भार त्याच्यावर टाकून ठेविले आणि ते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, या वृत्तीभावाने तो राहतो. तो खरा जीवन जगतो. बाकी स्वतः करते पण जे आपल्याकडे घेत आहेत आणि काय काय करायला जात आहेत त्यांचे 4 दिवस चांगले जातील, पण काही शेवटची वेळ अशी येईल की ते करते पण त्यांना घातक होईल. करता करिता तो एक आहे, तो करतो आहे. आपला देह फक्त एक त्याचं एक साधन आहे, साधन सामग्री आहे. बाकी करून घेणारा तो आहे. म्हणून मी म्हणून जे काही समज आहे तो नाहीच आहे आणि त्या भ्रमामध्ये राहू नये. तेच राहिलं तर अज्ञान निर्माण होतं. अज्ञानाच्या पोटी दुःख आहे, दुःख भोगायला लागतं. म्हणून साधन अभ्यासामध्ये विवेक असायला पाहिजे, वैराग्य असायला पाहिजे आणि नेम असायला पाहिजे, श्रद्धा असायला पाहिजे सद्गुरूवर. मग ती भक्ती उत्तम होते. निष्काम भक्ती. काही मागू नका. मागायचं झालं तर काही नको म्हणला मी मागत असे तुझला असं मागावं, बाकी काही मागू नये. त्याच्या जीवनात सुख शांती समाधान येणार
आणि त्याचं जीवन सफल होणार आणि खरा आनंदाचा अनुभव तोच घेऊ शकणार. सद्गुरू वाट पाहतात आपला कोण शिष्य आपल्या इतका तयार होणार आणि आपलं कार्य कोण पुढे चालू करणार. सद्गुरू वाट पाहतात. सद्गुरूंना त्याचा खूप आनंद होतो आणि अशा शिष्याचा प्रपंच सद्गुरूच चालवतात. त्याला काही कमी पडत नाही. म्हणून भक्तीच्या ठिकाणी कुठल्या प्रकारे तडजोड करायची तर निश्चिंतपणे, निर्भीडपणे, निश्चयाने, नेमाने तो साधन अभ्यास अखंडपणे केला पाहिजे. मग प्रचिती निश्चित येते. ती प्रचिती आल्यावर काय सहज साक्षात्कार आहे. तो चिंता गेली, भय गेलं, आनंदच आहे. काही करायला नको, काही न करता सगळी कार्य केली जातात सहजपणे. म्हणून प्रत्येकाने भक्तीचा अर्थ जाणला पाहिजे, परमार्थाचा अर्थ जाणला पाहिजे आणि परमार्थ केला पाहिजे. सद्गुरूला व्यक्त रूपामध्ये न पाहता अव्यक्त रूपामध्ये पाहायला पाहिजे. जे निर्गुण निराकार परमात्मा स्वरूप तोच माझा सद्गुरू आहे, साकार रूपामध्ये प्रकट झाला आहे आमचा उद्धार करण्यासाठी, अशी भावना त्याच्या भोवती राहिली पाहिजे. आणि त्याचा मी कसा उत्तर येईल याचे नेहमी चिंता दुःख राहायला पाहिजे, की जेणेकरून तुमचं आणि तुमच्या परमात्म्याचं ऐक्यता घडते आणि त्याची कृपा लाभून तुमचे जीवन सुखमय होते. राजाधिराज सद्गुरू श्री रामकृष्ण महाराज जय. राजा